दिनांक 9/2024 रोजी विभागीय महसूल कार्यालयात विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक संपन्न झाली। त्यावेळी श्री राजेंद्र नानकर यांनी 2022 सन जळगाव जिल्ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी जळगाव यांना जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर तक्रार केली होती, परंतु त्यांना त्यावेळी दाद न मिळाल्याने त्यांनी विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर आपली तक्रार दाखल केली होती। परंतु आज 2 वर्ष उलटूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी आज एबी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की कशा प्रकारे संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठ पाठीशी घालत आहे व त्यांच्यावर आज पावत कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नाही, याचे कारण काय? जर न्याय मिळणार नसेल, भ्रष्टाचारांना शासन होणार नसेल, तर नावालाच भ्रष्टाचार निर्मूलन समिती का? समितीवर योग्य असलेल्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती का करण्यात आली? आता महसूल आयुक्त माननीय श्री प्रवीण गेडाम साहेबांच्या माध्यमातून भ्रष्टाचारांना शासन होईल का, असा सवाल श्री राजेंद्र नानकर यांनी केलाय। अधिकार भ्रष्टाचार निर्मूलन सेवा आम्ही कायदा मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून नाशिक विभागामध्ये काम करत असतो। मी नाशिकलाच राहतो। 2018 ते 19 मध्ये जळगाव जिल्ह्यातील यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये जे रुग्णालयाशी संबंधित मेडिसिन असतील, इतर अवजारे असतील, साहित्य असतील, या खरेदीमध्ये जवळजवळ 40 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। या 40 कोटीचा भ्रष्टाचारामध्ये शासनाने लेखापरीक्षण केलं। ते लेखापरीक्षणमध्ये सगळ्या त्रुटी आढळल्या। त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटले 26 जुलै 2022च्या पत्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांनी क्लिअर कट म्हटले, ग्रामीण रुग्णालय यावल जिल्हा जळगाव साहित्य खरेदीतील अनियमितता याच्यामध्ये दिनांक 1/4/99 ते 31/3/2022 या कालावधीमध्ये लेखापरीक्षण घेण्यात यावे। त्यानुसार हा जो सगळा अपार झालेला आहे, या अपारामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश लेखापरीक्षकांनी दिलेत। त्याप्रमाणे जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक श्री पाटील यांना अजून कोणी आधीचे काही नंतरचे आत्ताचे कार्यरत असलेले CS यांनी संगनमत करून हा भ्रष्टाचार केलेला आहे। याच्यामध्ये अनियमितता झालेली आहे। शासनाचा मोठ्या प्रमाणावर पैशाचा अपार झालेला आहे। म्हणून या कार्यालयाने की तक्रारी केल्या असल्यामुळे मंत्रालयात महसूल मंत्री, भ्रष्टाचार निर्मूलन समिती या सगळ्या याच्यामध्ये तक्रारी केल्या। याच्यानंतर मग काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं। कर्मचाऱ्यांनी निलंबित का केलं? यांनी काहीतरी दोषी आहेत, यांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून ते दोषी होते, म्हणून यांना निलंबित केलं ना। म्हणून आमचे एकच म्हणणं आहे की फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे, संबंधित जे असतील यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। सरकारचा पैसा म्हणजे काय यांच्या बापदादाचा पैसा नाही, हा जनतेचा पैसा आहे। जनता टॅक्स भरते, शेतकरी टॅक्स भरतो, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। हे शासन चाललं म्हणजे हे काही शासन म्हणजे यांच्या घरचा पैसा नाही, हा प्रत्येक नागरिकाचा कष्टाचा पैसा आहे, टॅक्समधून आलेला पैसा आहे। आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मी 2022 मध्ये जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती इथे विषय टाकला होता की या भ्रष्टाचाराबाबत संबंधितांना फौजदारी गुन्हे दाखल करा। त्यावेळीचे कलेक्टरांना भेटलो, विषय टाकला, परत दुसरे कलेक्टर आले, तिसरे कलेक्टर आले, त्यांना भेटलो, पण जळगाव जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने कुठल्या प्रकारची दाद दिली नाही, कुठल्या प्रकारचा मला पत्रव्यवहार केला नाही। मी शेवटी जळगावला जाऊन पत्र घ्यायचो त्यांच्याकडे। समितीची जी मीटिंग असते 3 महिन्यामध्ये असते, त्या मीटिंगमध्ये तक्रारदाराला बोलवलं पाहिजे, तक्रारदाराला बोलवलं जात नाही। आणि संबंधितांचे ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत त्यांच्याकडून अहवाल मागवला पाहिजे, तो मागवला जात नाही। याच्यामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष, सदस्य आणि इतर कर्मचारी हे यांच्यामध्ये सामील आहेत आणि सगळे प्रशासन एकमेकाची बाजू घेतं। म्हणून संबंधितांकडे त्याच्यानंतर मी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023ला भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये तक्रार केली। तक्रारीनंतर मी तेव्हाचे महसूल आयुक्त गमेश यांना भेटलो। यांनी जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी भ्रष्टाचार निर्मूलन यांना पत्र दिले, 3-4 पत्र दिले, तरी त्या पत्राला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही। म्हणजे मंत्रालयानंतर जे मिनी मंत्रालय असतं महसूल आयुक्त कार्यालय नाशिक, या नाशिकमध्ये तक्रारी केल्यानंतर जर न्याय
तक्रारदाराला किंवा भ्रष्टाचाराच्या ज्या समिती आहेत, समितीमध्ये जर न्याय भेटणार नसेल तर न्याय मागायचा कोणाकडे? महसूल मंत्रालय, महसूल मिनी मंत्रालय, महसूल आयुक्त कार्यालय. असं जर चालणार असेल तर एकमेकाला अधिकारी प्रोटेक्ट करतात, ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा काय अर्थच नाही ना. हा जो भ्रष्टाचार निर्मूलन समिती ही स्पेसिफिक त्याच्यासाठी ठरवली आहे. याच्यामध्ये अशासकीय सदस्य जे नेमले पाहिजेत ते अनुभवी असले पाहिजे. वेगवेगळ्या क्रायटेरिया दिला, SC, NT, महिला, अन्न आधारेंचा परिणित एक माणूस, अशा प्रकारची समिती आहे. पण समितीचं कुठल्याही प्रकारच्या त्या घटनेनुसार कुठल्याही प्रकारचे सदस्य घेतले जात नाही. कोणतरी सोम्या गोम्याचं पत्र आणायचं, त्याची शिफारस घ्यायची आणि त्याला घ्यायचं. म्हणजे जे खरे जो भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा गाभा आहे तो गाभाच लांब ठेवायचा आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं जे कार्य आहे ते पाहिजे तसं इथं होत नाही. आता नाशिक विभागीय आयुक्त एक चांगले अधिकारी लाभलेत नाशिकला आपल्याला, प्रवीण गेडाम साहेब. त्यांच्याकडून खूप नाशिककरांच्या अपेक्षा आहेत. त्यांच्या नावामध्येच प्रावीण्य आहे आणि त्यांनी याच्या आधीसुद्धा जळगाव जिल्ह्यातलेच भ्रष्टाचार बाहेर काढून कसे लोकांना जेलमध्ये टाकलं आणि अशा लोकांची खरोखर गरज आहे. अशा लोकांनी चांगलं काम केलं तरच प्रशासनावर लोकांचा विश्वास राहील आणि जनतेला खरा न्याय भेटेल. आपण आज इथे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या विभागीय मीटिंगसाठी आला होता. बरोबर. याच्याबद्दल आपल्याला कुठला पत्रव्यवहार करण्यात आला होता का? तुम्ही तक्रारदार आहात. बरोबर. मी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्याकडे तक्रार केली. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं जो क्रायटेरिया आहे तो शासनाचा परिपत्रक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जर आपली तक्रार नाकारली, ते नाकारल्यानंतर विभागीय आयुक्ताकडे ती तक्रार द्यायची असते. त्यानुसार माझी तक्रार त्यांनी नाकारली म्हणून मी विभागीय आयुक्तांना जवळजवळ 4 पत्र दिले. काळे साहेबांना भेटलो, गमे साहेबांना भेटलो. जवळजवळ आता 23 म्हणजे पूर्ण 1 वर्ष गेलं आणि हे 8 महिने, जवळजवळ 12 आणि 7 19 20 वर्ष 20 महिने झाले तरी माझी तक्रारीचं अजून निरसन होत नाही. तरी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी जळगावला पत्र दिलं आणि मलासुद्धा पत्राची कॉपी दिली. याला म्हणतं प्रशासन. तर तक्रार केली, तक्रार आज मीटिंग आहे. आज मला मीटिंगचं प्रोसिडिंग काय आहे ते कळलं पाहिजे. आज विषयपत्रिका काय आहे ती कळली पाहिजे, ती भेटली नाही. त्याच्यानंतर जे विषय जे आहेत त्या विषयावर मार्ग निघायला पाहिजे, त्या विषयावर मार्ग निघत नाही. असे प्रलंबित विषय चालूच राहतात. तुम्ही जेव्हा प्रश्न मांडला तुम्ही आज मीटिंगमध्ये, त्यावेळेस तुम्हाला समाधानकारक काही उत्तर मिळालं का? नाही, समाधानकारक उत्तर तर मिळालंच नाही. मीच सांगितलं की जोपर्यंत माझ्या केसमध्ये सकृत दर्शनी पुरावे आहेत, संबंधित अधिकारी कर्मचारी निलंबित केलेले आहेत, तर हा जो पैसा काढण्यासाठी जो खटाटोप चालू आहे, जोपर्यंत माझ्या तक्रारी लेखापरीक्षणानुसार फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझी तक्रार निकाली काढायची नाही. आरोग्य विभागाकडनं कोणी तुमची व्यथा ऐकून घेतली? नाही, आरोग्य उपसंचालकांना भेटलो. सगळे एका माळेचे मणी आहेत. लेखापरीक्षण आरोग्य विभागाने त्यांना पत्र दिले, पण आरोग्य उपसंचालक आणि संचालक आरोग्य आणि जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक हे सगळे एकमेकाला भेटलेले आहेत. एकमेकाची बाजू घेतात, एकमेकाला प्रोटेक्ट करायचं काम करतात, वाचवण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य विभागाकडनं कोण प्रतिनिधी? काय कोणतरी एक दुसरे अधिकारी आले होते. मी म्हटलं 5 जिल्ह्याचं विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आहे, आरोग्य उपसंचालकाचे ही नैतिक जबाबदारी त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. आजपर्यंत आरोग्य उपसंचालक कधीही उपस्थित राहिले नाही आणि मी त्यांना भेटलो. त्याच्यानंतर ते म्हणे हो आम्ही कारवाई करतो, फक्त होला हो करतात, बाकी काहीच नाही. सगळे एकमेकाची बाजू घेतात आणि हे आरोग्य विभागामध्ये इतका भ्रष्टाचार चाललेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे. म्हणून आम्ही या समितीकडे आज ऑलरेडी पहिली तक्रार दिली आहे, पण तक्रारीचं निरसन काही झालं नाही. तोपर्यंत आमची तक्रारीचं निरसन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझी तक्रार मागं घ्यायची नाही, असं मी आज त्यांना सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, AB न्यूज, नाशिक.